की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आता हा जो निबंध होता ना गाईज, जसा मी पेपर स्टुडंटनी पाठवला ग्रुपवर, मी ओपन केला, हा निबंधाचा पहिला टॉपिक वाचला, माझ्या डोक्यात सगळ्यात पहिल्यांदाच एक विचार आला की याच्या मी स्टोरी काय लिहीन, अनेक्डॉट. ओके, मी निबंधाची सुरुवात कशी करेन. आणि हा जो टॉपिक माझ्या डोळ्यासमोर आला तर माझ्या डोक्यात पहिलाच विचार आला की काही दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये एक केस झाली. मी त्याच केसला अनेक्डॉट बनवलं असतं की ज्या केसमध्ये आई वडिलांनी स्वतःच्या 2 मुलींचा मर्डर केला आणि त्याच्यामध्ये एक मुलगी 3 महिन्याची होती आणि आम्ही डोस्याचं पीठ खाल्लं, ते डोसा आणला दुकानातून, डोसा खाल्ला आणि त्याच्यामुळं आमच्या चौघांना पॉइझनिंग झालं, त्या दोघी मेल्या. ओके, तर त्यांनी एक विष टाकलेलं, तर डोसा पॉइझनिंग नव्हता, पण पोलिसांना डाऊट आला की 3 महिन्याच्या बाळाला कोण डोसा चारतं आणि याच्यावरूनच पुढं ते अरेस्ट झाले. पण या स्टोरीचा मी अनेकदा म्हणून वापर केला असता की ही गोष्ट क्लिअरली दाखवते की आई स्वतःच्या मुलींचा मर्डर करते 2, कारण मुलगा हवा म्हणून. आणि ही जी वृत्ती आहे, ह्याच ह्या निबंधाचा करक्स आहे की स्त्रियांचे समाजातील दुय्यम स्थान नाहीसे होण्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. स्त्रियांनी स्वतः पहिल्यांदा स्त्रियांबद्दल स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. हा जो निबंधाचा गाभा आहे की एक सून, ओके, जिची पिळवणूक होते सासूकडून, ती पिळवणूक करणारी स्त्री आणि जिची पिळवणूक होते ती पण स्त्री, आणि हीच सून जेव्हा परत सासू होते ती स्वतःच्या सुनेची पिळवणूक करते. तर बाई स्त्रियाच बदलल्या नाही तर स्त्रियांकडे बदलण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल जर तुम्हीच स्वतःकडे बदलण्याचा दृष्टिकोन बदलला नाही तर.